प्रॅक्टिस सेट 7.4 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन. ए इज द सेंटर ऑफ सर्कल. सर्कल दाखवलं त्याचं सेंटर आहे ए. देन AC इज इक्वल टू 7√2 अँगल ABC, एक अँगल दिलेला 45 डिग्री. देन फाइंड एरिया ऑफ सेगमेंट BXC. तर हा जो शेडेड रिजन आहे त्याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. सो थोडक्यात आपल्याला जो सेगमेंट इथे दिसतोय त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. सेगमेंटचा एरिया आपण कशाच्या रेफरन्सने फाइंड करतो, आपण करस्पॉन्डिंग सेक्टरचा एरिया फाइंड करतो. या टोटल सेक्टरमधनं जर मी हा ट्रायंगल मायनस केला किंवा ट्रायंगलचा एरिया मायनस केला तर मला हा जो शेडेड रिजन आहे म्हणजे सेगमेंटचा एरिया मिळणार आहे. सो यासाठी मला काय लागणार आहे, फर्स्ट ऑफ ऑल A-BXC या सेक्टरचा एरिया. सेक्टरचा एरिया फाइंड करायचा म्हणजे मला रेडियस पाहिजे आणि सेंट्रल अँगल म्हणजे थिटाची व्हॅल्यू पाहिजे. AC इक्वल टू 7√2. AC म्हणजे रेडियस आहे. सो आरची तर व्हॅल्यू माझ्याकडे आहे, बट माझ्याकडे सेंट्रल अँगल म्हणजे मला हा अँगल पाहिजे. या अँगलची व्हॅल्यू नाही आहे. या अँगलची व्हॅल्यू मी कशी फाइंड करू शकते, इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला हा अँगल एक अँगल दिलेला 45 डिग्री अँगल ABC एकच अँगल दिलेला आहे. मग हा अँगल आपण कसा फाइंड करणार, तर यासाठी आपण अगेन एका प्रॉपर्टीचा यूज करू शकतो. जर मी ट्रायंगल ABC कन्सिडर केला, ओके, ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC मध्ये AB ही ट्रायंगलची साईड आहे, AC ही ट्रायंगलची साईड आहे. AB सर्कलची रेडियस आहे, AC सुद्धा सर्कलची रेडियस आहे. म्हणजे ह्या दोन्ही लेंथ सारखे आहे. दोन्ही लेंथ सारखे आहे असा ट्रायंगल ज्यामध्ये दोन साइड इक्वल लेंथचे असतात त्याला आपण बोलतो आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी काय असते, आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये याच्या इक्वल साईड असते त्याचे ऑपोजिट अँगल सुद्धा इक्वल असतात. म्हणजे ही साईड याच्या ऑपोजिट अँगल हा, ही साईड याच्या ऑपोजिट अँगल हा, हे दोन्ही अँगल इक्वल असणार आहे. ऑलरेडी ही जी साईड आहे याच्या ऑपोजिट अँगल 45 दिलेला आहे. म्हणजे ही जी साईड आहे याचा ऑपोजिट अँगल म्हणजे हा अँगल किती असणार आहे, 45 डिग्री. ठीक आहे. ट्रायंगलच्या अँगलची सम किती असते, 180 डिग्री. दोन अँगल 45 + 45 90. त्यामुळे हा अँगल A अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. सो थिटाची व्हॅल्यू मला मिळाली, थिटा इक्वल टू 90 डिग्री. क्लिअर समजा. आणि त्यानंतर आपण काय करणार, एरिया ऑफ ट्रायंगल त्यामधून मायनस करणार. एरिया ऑफ सेक्टरमधून आपण मायनस करणार एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आपण बघितला 1/2 r² sin थिटा. थिटा म्हणजे हाच अँगल असणार आहे. आरची व्हॅल्यू माहिती आहे, कॅल्क्युलेशन करून आपल्याला हा जो शेडेड रिजन आहे किंवा जो सेगमेंट आपल्याला विचारला त्याचा एरिया मिळणार आहे. ठीक आहे, समजलं. सो सोल्युशन हिअर R इज इक्वल टू AC इज इक्वल टू AB इज इक्वल टू 7√2 सेंटीमीटर. ठीक आहे. इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू AC that is equal to radius आहे, and therefore triangle ABC is an isosceles triangle. आयसोसेलेस ट्रायंगल आहे त्यामुळे ऑपोजिट अँगल सुद्धा इक्वल असणार आहे. सो अँगल ACB इज इक्वल टू अँगल ABC अँड हेन्स अँगल ACB किती असणार आहे, 45 डिग्री. ठीक आहे. नाव इन ट्रायंगल ABC सम ऑफ अँगल्स इज इक्वल टू 180 डिग्री. ट्रायंगलची बेसिक प्रॉपर्टी अँड देअरफॉर 45 + 45 प्लस अँगल BAC is equal to 180 degree. Therefore angle BAC is equal to 180 minus 90, that is 90 degree. Okay, that is theta is equal to 90 degree. Okay, now area of shaded region किंवा area of segment BXC is equal to total सेक्टरचा त्याचा करस्पॉन्डिंग जो सेक्टर आहे त्याचा एरिया BXC. या आजचा करस्पॉन्डिंग सेक्टर कोणता आहे, हा एरिया ऑफ A-BXC. ज्यावेळेस आपण सेक्टरचा एरिया लिहितो त्यावेळेस आपण नेहमी सर्कलच्या सेंटरपासून सुरुवात करतो. सो A-BXC हा एरिया, यामधून आपण मायनस करणार एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे. एवढ्या सेक्टरमधून आपण ट्रायंगलचा एरिया मायनस करतो म्हणजे आपल्याला हा रिजन मिळणार आहे. सो दॅट इज इक्वल टू सेक्टरचा एरिया θ/360 इंटू πr² मायनस ट्रायंगलचा एरिया 1/2 r² sin थिटा. r² लगेच मी कॉमन घेऊ शकते, θ/360 इंटू पाय मायनस साइन θ/2. आता व्हॅल्यूज पुट करायच्या. r इज 7√2 स्क्वेअर. थिटा इज 90/360 इंटू 3.14 मायनस साइन 90/2. सो दॅट इज इक्वल टू 49 इंटू 2 3.14/4 minus sin 90. Sin 90 is 1. sin 90 ची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 1. सो 1/2. इथे आपण काय करू शकतो, फर्स्ट ब्रॅकेट 98 प्रॉडक्ट इज 98. इथे आपण डिनॉमिनेटर सेम करू शकतो. 4 आहे 2 आहे, डिनॉमिनेटर आपण कॉमन 4 करू शकतो.
3.14 ॲज इट इज. इथे मला 4 करायचं आहे डिनॉमिनेटरला, त्यामुळे डिनॉमिनेटरला मी 2ने मल्टिप्लाय करेल, त्यामुळे न्यूमरेटरला सुद्धा मी 2ने मल्टिप्लाय करणार. 1 × 2 2. सो दॅट इज इक्वल टू 98 × 3.14 मायनस 2 1.14/4. ओके. आता प्रॉडक्ट फाईंड करायचं आहे. 1.14 × 98 किंवा इथे आपण 2ने सुद्धा डिवाइड करू शकतो, थोडं सिम्प्लिफाय होऊन जाईल. 49. सो 49 1.14 × 49. Product 55861212 55.86 divided by 2. डिव्हिजन जर केली 27.93 एरिया आहे, त्यामुळे युनिट असणार सेंटीमीटर स्क्वेअर. Therefore area of segment BXC or area of shaded region is 27.93 centimeter square. Next question, question number 2. In figure O is center of the circle. सर्कल त्याचा सेंटर आहे O. O is the center of circle. Measure of arc PQR is equal to 60 degree. PQR या आर्कचं मेजर दिलेलं आहे 60 डिग्री. ठीक आहे, आर्कचं मेजर दिलेलं आहे. सो आपल्याला माहिती आहे की सर्कलमध्ये जो सेंट्रल अँगल असतो, सेंट्रल अँगल आणि करस्पॉन्डिंग जो आर्क असतो याचं मेजर सारखं असतं, त्यामुळे इथे मेजर ऑफ आर्क PQR दिलेला आहे. सो याचा अर्थ काय, आपल्याला अँगल PORची व्हॅल्यू लगेच आपण त्यावरून डिसाईड करू शकतो. अँगल POR इज इक्वल टू 60 डिग्री. ठीक आहे, बिकॉज सेंट्रल अँगल आणि करस्पॉन्डिंग मायनर आर्क सेम व्हॅल्यूचे असतात. आर्क 60 डिग्री आहे, सो सेंट्रल अँगल असणार 60 डिग्री. OP इज इक्वल टू 10. OP म्हणजे काय, सर्कलची रेडियस आहे OP. सो दॅट रेडियस 10 सेंटीमीटर. अँड फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. पायची व्हॅल्यू 3.14 अँड √3 इज इक्वल टू 1.73. आपल्याला शेडेड रिजनची हा जो शेडेड रिजन आहे याचा एरिया फाइंड करायचा आहे. शेडेड रिजन म्हणजे काय, हे कॉर्ड दिसते आणि हे एक आर्क दिसते. कॉर्ड आणि आर्क यामध्ये इन्क्लोज झालेला एरिया असतो सेगमेंट, त्यामुळे आपल्याला इथे सेगमेंटचा एरिया फाइंड करायचा. एरिया ऑफ सेगमेंट आपण कसा फाइंड करतो, त्यासाठी आपण सेक्टर ऑफ सर्कलचा रेफरन्स घेतो. सेक्टर ऑफ सर्कल, इथे हा जो सेक्टर दिसतोय O'-PQR, हा टोटल सेक्टर. या सेक्टरमधनं जर मी हा ट्रँगल मायनस केला तर मला हा एरिया मिळणार आहे. हा एरिया म्हणजे काय असणार, सेगमेंट ऑफ अ सर्कल. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला फाइंड करायचा आहे सेक्टर OPQR याचा एरिया, त्यामधून ट्रँगल OPRचा एरिया आपल्याला मायनस करायचा आहे. सो सोल्युशन, measure of arc PQR is equal to 60 degree. This implies angle POR is equal to 60 degree. Reason, central angle is equal to measure of central angle is equal to measure of corresponding arc. ठीक आहे, त्यामुळे सेंट्रल अँगल मिळाला. त्यानंतर रेडियस R is equal to 10 सेंटीमीटर. नाउ एरिया of segment PQR, area of segment PQR is equal to area of sector. सेक्टर कोणता, ह्या सेगमेंटशी करस्पॉन्डिंग सेक्टर कोणता, O'-PQR मायनस यामधून आपल्याला हा जो ट्रँगल आहे ट्रँगलचा एरिया मायनस करायचा, एरिया ऑफ ट्रँगल POR और OPR. ठीक आहे, आता हा जो सेक्टर आहे सेक्टरचा एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, θ/360 × πr². यामधून आपण मायनस करणार आहोत एरिया ऑफ ट्रँगल. ट्रँगलचा एरिया आपण कसा लिहितो, ज्यावेळेस या टाईपचा ट्रँगल असेल त्यावेळेस त्याचा एरिया असतो ½ × r² × sin θ. ठीक आहे, सो थीटाची व्हॅल्यू आहे 60/360 मल्टिप्लाइड बाय पायची व्हॅल्यू आपल्याला 3.14 सांगितली आहे. आणि त्यानंतर रेडियस आहे 10² मायनस ½ इंटू r² म्हणजे अगेन रेडियसचा स्क्वेअर 10² इंटू sin 60. ठीक आहे, यामध्ये आपण काय करू शकतो, 10² कॉमन घेऊ शकतो किंवा ह्या स्टेपमध्ये आपण r² कॉमन घेऊ शकतो. 10² म्हणजे 100 आपण कॉमन घेणार. इनसाइड ब्रॅकेट 3.14/6 मायनस इथे 100 कॉमन घेणार आपण 1/2 मल्टिप्लाइड बाय sin 60. sin 60ची व्हॅल्यू असते √3/2. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू 100 इनसाइड ब्रॅकेट 3.14/6 मायनस √3 म्हणजे 1.73/4. √3ची व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर आता बस कॅल्क्युलेशन पार्ट राहिलेला आहे. 100 इनसाइड ब्रॅकेट आपण इथे काय करू शकतो, डिनॉमिनेटर सेम करू शकतो. सो 12 LCM 6 आणि 4 आहे, सो डिनॉमिनेटर आपण 12 करू शकतो. 12 करायचं म्हणजे इथे मला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. न्यूमरेटरला
3.14 इंटू 2 म्हणजे 6.28. यामधून मी मायनस करणार. इथे मला जर मला इथे 4 आहे 12 करायचं म्हणजे इथे मी डिनॉमिनेटर 3ने मल्टिप्लाय करते म्हणजे न्यूमरेटरला सुद्धा मला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो प्रॉडक्ट असेल 1.73 इंटू 3 5.19. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 100 सबट्रॅक्शन 628 आणि 519. 1.09 upon 12. So numerator 109, denominator 12. .083 एरिया आहे त्यामुळे याचं युनिट असणार सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन फिगर इफ ए इज द सेंटर ऑफ सर्कल अँगल PAR इज इक्वल टू 30 डिग्री. सर्कल दिलेला आहे, सेंटर आहे ए, PAR म्हणजे सेंट्रल अँगल दिलेला आहे 30, AP इक्वल टू 7.5. AP म्हणजे सर्कलची रेडियस आहे 7.5. फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट PQR. तर आपल्याला हा जो शेडेड रिजन आहे म्हणजे सेगमेंट PQR त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. अगेन सेम प्रोसिजर आपण फॉलो करणार. आपल्याला सेगमेंटचा एरिया फाइंड करायचा. सेगमेंटचा एरिया आपण सेक्टरच्या रेफरन्सने फाइंड करतो. एरिया ऑफ कंप्लीट सेक्टर, त्यामधून हा जो ट्रँगल दिसतो याला जर मी मायनस केला तर राहिलेला एरिया असणार आहे एरिया ऑफ सेगमेंट. त्यामुळे इथे आपण फक्त हे रिलेशन सेक्टर आणि सेगमेंट यामध्ये असणार हे रिलेशन यूज करणार आहोत. सो सोल्युशन R इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर आणि त्यानंतर थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. सो एरिया ऑफ सेगमेंट PQR इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टरचं जेव्हा सेक्टर मेन्शन करतो तेव्हा आपण सर्कलच्या सेंटरपासून सुरुवात करतो. सो A'PQR यामधून आपण मायनस करणार एरिया ऑफ ट्रँगल. कोणता ट्रँगल दिसतो इथे? ट्रँगल AQR, ट्रँगल AQR सॉरी APR, ट्रँगल APR. ओके. PQR इज इक्वल टू APQR मायनस ट्रँगल APR. आता सेक्टर आहे, सेक्टरचा एरियाचा फॉर्म्युला आहे θ/360 मल्टिप्लाइड बाय पाय इंटू R². आणि ट्रँगलच्या एरियासाठी आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे ½ R² sin θ. आरची व्हॅल्यू माहिती, थीटाची व्हॅल्यू माहिती, फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. थीटा 30/360 मल्टिप्लाइड बाय पाय 3.14 घेऊ किंवा आपण एक काम करू इथे R² लगेच कॉमन घेऊया. सो दॅट इज इक्वल टू R² θ/360 इंटू पाय मायनस sin θ/2. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू R² 7.5² ब्रॅकेटमध्ये काय असणार? थीटा इज 30 पाय 3.14/360 मल्टिप्लाइड बाय साइन थीटा इज 30. सो sin 30/2. ठीक आहे. फक्त आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आता कॅल्क्युलेशन करतोय. 7.5² 3.14/12 मायनस sin 30ची व्हॅल्यू असते हाफ. सो 1/2/2 सो 1/4. 7.5² ब्रॅकेटच्या बाहेर. आता आपण इथे काय करू? आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे. 12 आहे, 4 आहे, तर आपण डिनॉमिनेटर 12 करू, कॉमन डिनॉमिनेटर करूया 12 LCM. सो न्यूमरेटर 3.14 आणि इथे 1 × 3. सो दॅट इज इक्वल टू 7.5². 3.14 मायनस 3 म्हणजे 0.14/12. सो 7.5², 7.5चा स्क्वेअर आपण कसा फाइंड करणार? 75चा स्क्वेअर जर मला विचारला तर आपण ज्यावेळेस एन डिजिट 5 असतो त्यावेळेस आपण कशी ट्रिक यूज करतो? सो एन डिजिट आहे 5. सो इथे 25 हे 2 नंबर तर येणारच आहे. इथे आहे 7च्या लागून पुढचा नंबर कोणता असतो? 8. या 2 सक्सेसिव्ह नंबरचा प्रॉडक्ट घ्यायचा. 7 × 8 56. सो 75चा स्क्वेअर असेल 5625. इथे डेसिमल आहे, इथे पॉईंट आहे, त्यामुळे 7.5चा स्क्वेअर असेल 56.25 मल्टिप्लाइड बाय 0.14/12. तर आपण याला असं लिहू शकतो इंटू 100. ठीक आहे. सो 56.25 इंटू 7/6 किंवा 600 किंवा याला आपण 6 × 100 असलो जे आन्सर येईल म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे त्याला आपण फक्त 100ने डिवाइड करूया. सो 56.25
into 7. 393.75 upon 6 into 100 division 393.75 divided by 6. So division काय येते 6562 पॉइंट. आता इथे आपण काय करतोय, ही डिव्हिजन ॲक्च्युली अशी 13375 अपॉन 6 6562.5. तर आपल्याला 393.75 अपॉन 6 ही व्हॅल्यू पाहिजे. आपण इथे 1 2 त्यामुळे डिजिट येणार इथे म्हणजे 65.625 आणि डिवायडेड बाय 100. हे समजलं ना. इथे आपण काय केलं, फक्त 39375 अपॉन 6 ही व्हॅल्यू आहे 6562.5. त्यानंतर आपल्याला इथे 393.75 पाहिजे, म्हणून आपण काय केलं, हा जो पॉईंट आहे हा दोन साईड इकडे शिफ्ट केला. सो 65.625 डिव्हिजन ज्यावेळेस करू डिवायडेड बाय 100, त्यामुळे अगेन हा डेसिमल पॉईंट इकडे येणार 0.65625. आपण फाइंड करतो एरिया आहे त्यामुळे युनिट असणार सेंटीमीटर स्क्वेअर. अँड देअरफॉर एरिया ऑफ गिवन सेगमेंट इज 0.65625 centimeter square. Next question, question number 4. In figure, if O is center of circle, circle चा center आहे O, PQ is the chord, त्यानंतर PQ ही circle ची chord दिलेली आहे. Angle POQ equal to 90 degree. POQ angle 90 degree दिलेला आहे, म्हणजे central angle ची व्हॅल्यू आहे 90 degree. Area of shaded region is 114 centimeter square. त्यानंतर ह्या shaded region चा एरिया दिलेला आहे, म्हणजेच काय इथे आपल्याला सेगमेंटचा एरिया दिलेला आहे. फाइंड द रेडियस ऑफ सर्कल पाय इक्वल टू 3.14. तर आता आपल्याला इथे सर्कलची रेडियस म्हणजे OP किंवा OQ हे डिस्टन्स किती असणार ते फाइंड करायचे. आतापर्यंत आपण काय करत होतो, आपण प्रत्येक ठिकाणी सेगमेंटचा एरिया कॅल्क्युलेट करत होतो. त्यासाठी आपल्याकडे सेंट्रल अँगल होता आणि रेडियस होती. याचा यूज करून आपण सेगमेंटचा एरिया फाइंड करत होतो. आता ह्या केसमध्ये काय, आपल्याकडे सेगमेंटचा एरिया दिलेला आहे, सेंट्रल अँगल दिलेला आहे, याचा यूज करून आपल्याला रेडियस फाइंड करायची आहे. तर अगेन आपल्याला सेमच फॉर्म्युला यूज करावा लागणार, फक्त फॉर्म्युला रिअरेंज करायचा, त्याच्यावरून आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो सोल्युशन हियर, angle POQ is equal to 90 degree, म्हणजेच काय सेंट्रल अँगल थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर लेट OP इज इक्वल टू OQ इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू R कन्सिडर करूया आपण. नाव एरिया ऑफ सेगमेंट PRQ, सेगमेंटचा एरिया काय असणार आपल्याला माहिती, सेगमेंटचा एरिया म्हणजे हा एरिया, शेडेड रिजनचा एरिया म्हणजे हा टोटल सेक्टरमधून आपण ट्रायंगल मायनस करतो. सो एरिया ऑफ सेक्टरचा एरिया O'PRQ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे POQ. ठीक आहे. अँड देअरफॉर आता या ठिकाणी सेगमेंटचा एरिया आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 114 इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय R स्क्वेअर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू R स्क्वेअर साइन थीटा. ठीक आहे. हा फॉर्म्युला किंवा आता इथे जर तुम्ही बघितला थीटाची व्हॅल्यू 90 डिग्री, त्यामुळे ट्रायंगलचा एरिया आपण लगेच असाही कॅल्क्युलेट करू शकतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट, कारण अँगल 90 डिग्री आहे. सो हाफ इंटू बेस इंटू हाईट R इंटू R. सो ट्रायंगलचा एरिया असणार R स्क्वेअर बाय 2. इथे ज्यावेळेस मी थीटाची व्हॅल्यू 90 डिग्री पुट करेल, साइन 90 इज 1. सो R स्क्वेअर इंटू 1/2 म्हणजे R स्क्वेअर बाय 2. या मेथडनी करा किंवा या मेथडनी करा. आपण हे का यूज करतो, बिकॉज सेंट्रल अँगल 90 डिग्री दिलेला आहे, त्यामुळे ते राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो, म्हणून आपण हा डिरेक्टली फॉर्म्युला यूज करू शकतो. अदरवाईज हा जो फॉर्म्युला आहे R स्क्वेअर 1/2 R स्क्वेअर साइन थीटा, हा बाकी कोणत्याही थीटाच्या अँगलसाठी थीटाची जी व्हॅल्यू असेल त्याच्यासाठी ॲप्लिकेबल असतो, प्रोव्हाइडेड थीटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू 90. ठीक आहे. सो आपण काय करू, आता हाच फॉर्म्युला यूज करू, हाफ इंटू R स्क्वेअर साइन थीटा. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला आरची व्हॅल्यू पाहिजे. आपण काय करू, इथे R स्क्वेअर कॉमन घेऊ, R स्क्वेअर थीटा पाय अपॉन 360 मायनस sin theta upon 2 is equal to 114. Therefore 114 is equal to R square theta is 90 upon 360 multiplied by pi असते, पायची व्हॅल्यू असते 3.14 मायनस sin 90 upon 2. 114 is equal to R square 1 into 3.14 3.14 upon 4
मायनस साईन 90, साईन 90ची व्हॅल्यू असते 1, सो 1/2. साईन 90 इज इक्वल टू 1, स्टँडर्ड व्हॅल्यू. अँड देअरफॉर 114 इज इक्वल टू आर स्क्वेअर. इथे आपण काय करू शकतो, इथे डिनॉमिनेटर 4 आहे, इथे डिनॉमिनेटर 2 आहे. आपण डिनॉमिनेटर कॉमन करू शकतो 4. सो फर्स्ट टर्म ॲज इट इज 3.14 मायनस इथे डिनॉमिनेटर 2 आहे, याला मी 4 करण्यासाठी 2ने मल्टिप्लाय करेल. खाली 2ने मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 1 × 2 2. ठीक आहे. सो दॅट 114 इज इक्वल टू आर स्क्वेअर. 3.14 मायनस 2 म्हणजे 1.14/4. देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू 114 × 4/1.14. आता इथे जर बघितलं आपल्याला आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. सो याचा आपल्याला रूट घ्यायचं आहे, त्यामुळे या साईडच्या टर्म्स अशा आल्या पाहिजे की ज्याचं ऑटोमॅटिकली आपल्याला डिरेक्टली रूट मिळणार. म्हणजे इथे आपल्याला असा नंबर पाहिजे की जो डायरेक्ट स्क्वेअर असणार आहे एखाद्या नंबरचा किंवा कम्प्लीट स्क्वेअर असणार आहे. आता इथे जर बघितलं 114 आहे, खाली 1.14 आहे, याला मी असं लिहू शकते 114 डिवायडेड बाय 114/100 आणि 4 ॲज इट इज. ठीक आहे. 1.14ला 114/100, हा 100 वर येणार. सो 100 × 4 इज इक्वल टू आर स्क्वेअर. त्यामुळे आरची जर मला व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी काय करणार, दोन्ही साईडचं रूट घेणार. 100चं रूट आहे 10, 4चं रूट आहे 2, अँड देअरफॉर आर इज इक्वल टू 20 किंवा 400. आर स्क्वेअर इज इक्वल टू 400, त्यामुळे रूट ज्यावेळेस मी घेईल रूट 400 म्हणजेच काय 20. सो आर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर अँड देअरफॉर आर म्हणजे काय रेडियस. देअरफॉर रेडियस ऑफ गिवन सर्कल दॅट इज व्हॅल्यू ऑफ OP or OQ इज 20 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. A chord PQ of a circle with radius 15 cm subtend an angle 60 degree with the center of circle. Find the area of minor as well as major segment. आपल्याला एरिया फाइंड करायचा सेगमेंटचा, मायनर सेगमेंटचा पण आणि मेजर सेगमेंटचा. तर मायनर सेगमेंटचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल, त्यावरून आपल्याला मायनर सेगमेंटचा एरिया मिळेल. मेजर सेगमेंटचा एरिया फाइंड करायचा आहे, त्यासाठी आपण कोणती प्रॉपर्टी यूज करतो, मायनर सेगमेंट प्लस मेजर सेगमेंट. हा याची जर मी ॲडिशन केली तर ती ॲडिशन असणार टोटल सर्कलचा एरिया. त्यामुळे जर मला मेजर सेगमेंटचा एरिया फाइंड करायचा असेल तर मी काय करणार, टोटल सर्कलच्या एरियामधनं जे मायनर सेगमेंटचा एरिया असणार ते मायनस करणार, त्याच्यावर मला मेजर सेगमेंटचा एरिया मिळणार आहे. ठीक आहे. बट आता सगळ्यात आधी काय काय कंडिशन दिली बघा. Chord PQ of a circle with radius 15 cm, subtend angle 60 degree with the center of circle. एक chord आहे PQ, सपोज मी chord अशी कन्सिडर केली PQ. ठीक आहे. ही जी chord आहे ही सर्कलच्या सेंटरच्या जवळ अँगल फॉर्म करते, तो अँगल आहे 60 डिग्री. म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल असणार 60 डिग्री. ॲज वेल ॲज रेडियस दिलेले आहे 15 सेंटीमीटर. म्हणजे सपोज सर्कलचा सेंटर O असेल तर OP ही व्हॅल्यू आहे 15 सेंटीमीटर. देन फाइंड द एरिया ऑफ मायनर ॲज वेल ॲज मेजर सेगमेंट. मायनर सेगमेंट म्हणजे काय, कॉर्ड आणि जी मायनर आर्क आहे यामुळे फॉर्म झालेला एरिया. म्हणजे मला ही व्हॅल्यू फाइंड करायची, ह्या सेगमेंटचा एरिया फाइंड करायचा आहे, राईट. आणि मेजर सेगमेंट म्हणजे काय असणार आहे, मायनर सेगमेंट होतील तर जो सेगमेंट सर्कलमध्ये राहतो, म्हणजे हा टोटल सर्कल आहे, त्यामध्ये हा जर मायनर सेगमेंट असेल तर मेजर कोणता असणार आहे, हा पोर्शन. मग याचा एरिया आपण कसा फाइंड करणार, टोटल सर्कलचा एरिया, त्यामधून मायनर सेगमेंटचा एरिया मायनस करा, आपल्याला मिळणार मेजर सेगमेंटचा एरिया. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो सोल्युशन, आर रेडियस इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, त्यानंतर थीटा म्हणजे सेंट्रल अँगल POQ इज इक्वल टू 60 डिग्री. नाव आपण आधी फाइंड करूया एरिया ऑफ सेगमेंट PQ किंवा मायनर सेगमेंट. सो फॉर मायनर सेगमेंट area of segment PQ is equal to area of sector म्हणजे O'PQ, एरिया ऑफ सेक्टर हा पूर्ण सेक्टर, यामधून आपण मायनस करणार एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल OPQ. ठीक आहे. हा तर फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. सो सेक्टरचा एरिया काय असतो, θ/360 × πr², यामधून आपण मायनस करणार ½ × r² × sin θ, ट्रायंगलचा एरिया. ओके. यामध्ये आपण काय करू शकतो, r² कॉमन घेणार, θ/360 मल्टिप्लाइड बाय sin θ/2. ओके. r रेडियस आहे 15, सो 15² θ इज 60, π 3.14/360 मायनस sin 60/2. 15² 2 to 5, त्यानंतर 3.14/6 मायनस sin 30ची व्हॅल्यू असेल √3/2 आणि हा 2 ॲज इट इज. सो दॅट इज इक्वल टू 2 to 5
3.14/6 मायनस √3 ची व्हॅल्यू मी पुट करू शकते 1.73 स्टँडर्ड व्हॅल्यू आहे अपॉन 4. आता आपण इथे ब्रॅकेटमध्ये काय करू शकतो, डिनॉमिनेटर सेम करू शकतो. 6 आहे 4 आहे, एलसीएम आपण घेऊ शकतो 12. सो जर मला इथे 12 पाहिजे तर न्यूमरेटरला मी 2 नी मल्टिप्लाय करणार. 3.14 इंटू 2 6.28 मायनस इथे 4 आहे, याला मला 12 करायचं आहे 3 नी मल्टिप्लाय करणार. न्यूमरेटरला सुद्धा मला 3 नी मल्टिप्लाय करावं लागेल. 5.19. सो 225 subtraction 6.28 minus 5.19 1.09 upon 12. न्यूमरेटरचा प्रोडक्ट 109 into 225. So 245251212 divided by 12. 245.25 divided by 12. $20.43 एरिया आहे, त्यामुळे युनिट येणार सेंटीमीटर स्क्वेअर. तर हा झाला मायनर सेगमेंटचा एरिया. आता आपल्याला फाइंड करायचा मेजर सेगमेंटचा एरिया. सो नेक्स्ट पार्ट एरिया ऑफ मेजर सेगमेंट. एरिया ऑफ मेजर सेगमेंट आपण कसा फाइंड करणार, एरिया ऑफ मेजर सेगमेंट इज इक्वल टू, त्यासाठी आपण सर्कलचा एरिया फाइंड करणार. सर्कलच्या एरियामधून मायनर सेगमेंटचा एरिया मायनस करणार. इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट. ठीक आहे. एरिया ऑफ सर्कल, सर्कलचा एरिया काय असणार आहे πr². यामधून मी मायनस करणार एरिया ऑफ मायनर सेगमेंटचा एरिया 20.43. सो दॅट इज इक्वल टू पायची व्हॅल्यू आहे 3.14. r² r आहे 15 मायनस 20.43. सो 225 इंटू 3.14 यामधून मायनस करायचं आपल्याला 20.43. 225 इंटू 3.14 225314. सो 12 त्यामुळे इथे 706.50 minus 20.43. Subtraction 706.50 minus 20.43. 50 minus 43 7 आणि 6 8 6. सो 686.07 एरिया आहे, त्यामुळे युनिट असणार सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला मेजर सेगमेंटचा एरिया, त्यामुळे एंडला आपण लिहू शकतो. Therefore, area of minor segment is 20.43 centimeter square and area of major segment is 686.07 centimeter square.